सरकार पडतंय. काय राज्यशास्त्र शिकवायचं आणि काय पर्यावरण शिकवायचं. चंदनाची जंगलाच्या जंगल तोडली जातात आणि वनमंत्र्याला सगळं माहित असते. हे सगळे हे शिक्षण कुठं नेऊन थापायचं ह्या डिग्री आता, असा मला अलीकडे प्रश्न पडायला लागलाय. आणि म्हणून मित्रांनो, हे शिक्षण घेत असताना कलेची आणि ज्ञानाची संगत सोबत धरा, सोप्या गोष्टींचा अंगीकार करा आणि आराम कधी करायचा माहिती का, काहीतरी करून थकल्यावर. हो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, छोटी गोष्ट आहे बघा. एक कावळा सकाळी उठला, घरट्यातून उडाला, जरा त्याने स्वतःच्या पोटा पाण्याची व्यवस्था केली, धान्य बिन्य खाल्लं शेतामध्ये जाऊन, दुपारी घरट्यात आला आणि आरामशीर घरट्यामध्ये झोपला. आणि त्याच झाडाखालून एक ससा चालला होता. त्या सशाने वर पाहिलं, अरे कावळा तर मस्त आराम करतोय. मग त्या सशाने कावळ्याला विचारलं, म्हटलं काय चाललंय. कावळा म्हटलं काय नाही, आराम चाललाय. ससा म्हटलं आराम चाललाय, अरे वा वा वा. मग सशाच्या मनात आला, हा जर आराम करतोय तर मी सुद्धा आराम केला पाहिजे. सशाने त्याच झाडाच्या सावलीत झोपून घेतलं खाली आणि मस्त ढाराढूर झोपी गेला ससा गार सावलीला. आणि तिकडून कोल्हा आला. आता झोपलेला ससा, आयती शिकार सापडली. त्याने त्या सशाचं मुंडकं पिरगाळलं आणि त्याला ओढत ओढत जंगलात नेलं, खाऊन टाकलं. खायच्या आधी सशाच्या मनात विचार आला, अरे हे आपल्यावर हे का पितलं, असं ही अडचण का आली, हे संकट का आलं. तेव्हा सशाच्या मनात विचार आला की आराम कधी करायला पाहिजे, कावळ्यासारखं जरा उंचीवर पोहोचल्यावर. खाली उंचीवर पोहोचल्यावर काही शत्रूची भीती राहत नाही. आणि आपण आराम कधी, काही लोकांना कधी विचारा काय चाललं, काय नाही आराम चाललाय. अरे काही कर ना बाबा, तर आराम कर ना. आधी काम मग आराम असतो, क्रम आहे ना त्याचा. काहीच करत नाही, कामच नाही केलं, थकलाच नाही तर आराम कशाला करतो. आणि ते आराम करून करून काही माणसं आजारी पडायला लागलेत आता. आणि मग आपले 53.7% तरुण मोबाईल मध्ये मुंडका अडकून, काही क्वाटवर आडवे तिडवे, आणि कधी भारत महासत्ता म्हणा व्हायचा. काल आमच्या कलाम साहेबांची जयंती झाली, त्यांनी व्हिजन 2020 नावाचं पुस्तक लिहिलं. व्हिजन 2020 आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं की मला 2020ला माझा भारत महासत्ता बनवायचा आहे. आणि कलाम साहेबांनी सगळ्यात जास्त, माझं पुढचं ऐका बरं का, कलाम साहेबांनी सगळ्यात जास्त विश्वास कोणावर ठेवला माहिती का, विद्यार्थ्यांवर. आणि म्हणून राष्ट्रपती पदावरचा माणूस त्या 5 वर्षाच्या काळामध्ये 10 लाख विद्यार्थ्यांना भेटला. भारतातल्या 10 लाख विद्यार्थ्यांना भेटलेत कलाम साहेब. अशी माणसं आहेत की आजही देशाची चिंता करतायत. आणि आपल्याला सध्या देशाची चिंता नाही करायची, आहे की नाही. जे पोरं इतके उधळ्या मारतात. आता आमच्या शाळेच्या शेजारी एक मेंढपाळाचं बिराड आलं होतं सर, आणि त्याच्याकडं 2 घोडे होते. त्या मेंढपाळाकडे बिराड व्हायचे. तर तो 2-3 दिवस आमच्या शाळेच्या शेजारच्या शेतामध्ये होता. तर 1-2 दिवसांनी ना आमच्या शाळेच्या शेजारी ते घोडे राहायचे, आमच्या मुलांकडे पाहायचे. 1-2 दिवसांनी ना त्याचे घोडे असे लाजायला लागले. तर मी जरा चकितच झालो, म्हटले घोडे कसे काय लाजायला लागले. आणि तो पण घाबरला, म्हटलं माझे घोडे लाजायला लागले मला. म्हटलं सर, अरे म्हटलं आमचे पोरं इतके उधळ्या मारतात का ते घोडे सुद्धा लाजायला लागले त्यांच्या पुढं. म्हणजे घोड्याला लाजवील इतक्या उधळ्या मारतात पोरं, घोडा सुद्धा लाजतो. त्यामुळं जगायचं कसं हे समजून घेण्यासाठी शिक्षण आहे बरं का. हे डिग्र्या बिग्र्या काय नुसत्या आपल्या नावापुढं थापायच्या नाही. आणि शिक्षणाने माणूस शहाणा झाला पाहिजे. कसा झाला पाहिजे, शहाणा. हुशार नाही, हुशार लोक जगाला फसवतात आणि शहाणी माणसं जगाला मदत करतात. मी आता फारसं बोलणार नाही, पण तुम्हाला एक 2-3 गमती सांगतो बघा. हुशारी आणि शहाणपणा याच्यामध्ये काय फरक आहे. एकदा आत्रे नाशिकहून पुण्याला चालले होते. आत्रे माहिती ना तुम्हाला, प्रख्य आत्रे, विनोदी लेखक. आता लेखक बिखक कवी बिवी सगळे विसरून गेलोय आपण. म्हणजे कवीची तरी इतकी हाल आहे की त्याच्या बायकोला जरी तो म्हटला ना मी आज कविता केली तुला ऐकू का, ती म्हणाल मी बैरी आहे. अशी सगळी परिस्थिती आहे. मग प्रख्य आत्रे विनोदी लेखक, विनोदी वक्ते नाशिकहून पुण्याला चालले होते. आणि आमच्या संगमनेरला ते थांबले चहा प्यायला मध्ये प्रवासात कंटाळा आल्यावर. आणि आपल्याला माहिती हॉटेलमधला पोरे कसा असतो. आत्रे ते जाऊन तिथं बसले हॉटेलमध्ये आणि तो चहावाला पोरे, ते काचेचे ग्लास होते त्या
चारच्या चार ग्लासामध्ये असे बोट बुडवलेले, 4 ग्लास असे पकडलेले आणि पाण्याने फुल भरलेले बोट बुडवलेले, ते काचेचे ग्लास दणकन आणून आत्रेंच्या टेबलवर ठेवले. आत्रेन मधला विनोदी माणूस जागा झाला. आत्रे म्हटले, काय बाबा तुम्ही संगमनेरची माणसं, थोडा सुद्धा सुसंस्कृतपणा नाही. 4च्या 4 बोट बुडवलेत ग्लासामध्ये, असं बोट बुडवलेलं पाणी प्यायचं का मी? तो वेटर म्हटला, साहेब हे तर काहीच नाही, आतून जो भरून देतोय ना तो तर टाकीतच उभा आहे. ही हुशारी मित्रांनो, हुशारी मोठाच्या घाटाने, नदीच्या घाटाने सायकलवर चाललेले आणि सायकल मस्त अशी उताराला लागली. सायकलने चांगला स्पीड पकडला आणि आत्रे मस्त 1-1, 2-2 पॅन्डल मारतायत. सायकल उताराला लागलेली आहे. मस्त प्रवास चाललाय नदीच्या घाटाने, नदीच्या कडेने आत्रेंचा. आणि आत्रेंच्या सायकलने चांगलाच वेग पकडला उतार लागल्यावर. आणि मग आत्रेंचं समोर लक्ष गेलं. आता सायकल किंवा मोटरसायकल उतारा लागली की माणूस ब्रेक टच करून पाहतो बघा. आत्रेंनी त्या उताराला लागलेली गती पकडलेली सायकल आत्रेंनी ब्रेक टच करून पाहिला, ब्रेक फेल होता. आणि आत्रेंची सायकल तर आणखी वेगात चाललेली. आत्रेंचं लक्ष समोर गेलं तर समोर एक गर्दीची प्रेत यात्रा चाललेली. आत्रेंच्या मनात दुसऱ्या क्षणी विचार तरळून गेला, बहुतेक हिच्या नंतर दुसरी आपली निघते वाटतं, कारण सायकल काही थांबत नाही. सायकल वेगातच सुटलेली. आत्रेंनी सायकलच्या हँडलला पाठीमागे हिसका देऊन पाहिला तरी सायकलचा वेग काही कमी होईना. सायकल खड्ड्यात टाकून पाहिली पण सायकलचा वेग काही कमी होईना. पायाच्या टाचेनं मागच्या टायरला घासून पाहिलं, टाच उगाळून गेली, पाय रक्तबंबाळ झाला पण सायकलचा वेग काही कमी होईना. आता काय करायचं असा विचार करताय. सायकलने वेग पकडलेला आहे. सायकल हो ना करता करता त्या गर्दीत घुसली. प्रेताला धक्का लागला. प्रेत धपकन खाली पडलं. प्रेताचे 4 खांदेकरी 4 बाजूला झाले. प्रेताचे सगळे नातेवाईक आत्रेंच्या अंगावरती धावून आले. मराठीतलं सुसंस्कृत वाङ्मय तिथं उधळायला सुरुवात झाली. कोणी म्हटलं सायकल चालवतोय का विमान चालवतोय? ब्रेक नाही तर भंगारात का नाही विकली? डोळे फुटलेत का तुझे? तुझा आजा पण अशी सायकल चालवायचा का? असा 3-3 पिढ्यांचा उद्धार सुरू झाला. आत्रेंना वाटलं हे प्रेत आपल्याला चांगलंच बहुतेक आज बहुतेक स्वतःसोबत आपल्याला पण घेऊन जात आहे. मग आत्रेंनी आपल्या मनामधली हुशारी पणाला लावली. आत्रे जरा दमात बोलले. गर्दीकडे पाहून म्हटले, कोण शिव्या देत होता? कोण वाकडं तिकडे बोलत होता? कोण अंगावर धावून येत होता? कॉलर कोणी पकडली? सोड कॉलर. जरा दमात सांगितल्यावर ज्याने कॉलर पकडली होती त्याने सोडली. म्हटलं शिव्या कोण देत होता? कोण वाकडं तिकडे बोलत होता? अजिबात शिव्या द्यायच्या नाही. अजिबात वाकडं तिकडे बोलायचं नाही. ज्याला धक्का लागलाय ते काही बोलतंय का? तुम्ही जसे हसले तसे ते प्रेताचे नातेवाईक सुद्धा क्षणभर दुःख विसरून हसले आणि आत्रेंची सुटका झाली. अशा छोट्या छोट्या प्रसंगातून सुटका होण्यासाठी हुशारी उपयोगाला पडते. एकदा मी बच्चनचा पिक्चर पाहत होतो. मध्ये रोल करतोय आणि बच्चनचा रोल सुरू होतो. बच्चन एका म्युझियम मध्ये जातो. तिथं त्या म्युझियम मध्ये संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या. पण बच्चन ते मासे बघतो ॲक्वेरियम मधले, काचेच्या पेटीमधले रंगीबेरंगी सुळकन इकडून तिकडून धावणारे मासे पाहतो. बच्चनचा रोल सुरू होतो. त्या मॉल मध्ये एक सेल्समन बसलेला असतो स्टूल वरती. बच्चनची भूमिका सुरू होते. बच्चनचा अभिनय सुरू होतो. बच्चन त्या सेल्समनला म्हणतो, भाई ते रंगीबेरंगी काचेच्या पेटीतले मासे पाहता पाहता बच्चन त्या सेल्समनला म्हणतोय, भाई अरे इस मछली में नर कौन से है और मादी कौन सी है, अब बता सकता है? तो सेल्समन पण हुशार असतो. तो म्हणतो, हाँ हाँ बच्चन जी बता सकता हूं, जरा गौर से सुनो, जो तैर रहा है वो नर है और जो तैर रही है वो मादी है. ही हुशारी आहे. जुना काळ होता मित्रांनो. त्या काळामध्ये सकाळ दुपार शाळा भरायची. दुपारी शाळा भरली, वर्गाचे पत्रे तापले आणि वर्गाचे पत्रे तापल्यानंतर शाळेतल्या गुरुजींना गरम व्हायला लागलं. घामाच्या धारा गुरुजींना गरमताय. गुरुजींनी अंगातला नेहरू सदरा काढला, खुंटीला टांगला. गुरुजी जरा खुर्चीवर बसले, हास्य केलं पण त्यांना काही कम्फर्टेबल वाटेना. मग गुरुजींच्या मनात आलं की अरे सदरा काढलाय तसा अंगातली कोपरी बी काढून पाहावी.
गुरुजींनी काय केलं, अंगातली कोपरी बी काढली आणि खुंटीला टांगले, उघडे बंब गुरुजी खुर्चीवर येऊन बसले. वर्गाच्या खिडकीतून थंडगार वाऱ्याची झुळूक आली, गुरुजींच्या अंगाला लागली. गुरुजी घाम पुसतायत, थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावरती झेलतायत. मस्त मस्त वाटतंय गुरुजींना. तेवढ्यात गुरुजींचं लक्ष वर्गाच्या दरवाज्यातून बाहेर गेलो तर मैदानातून त्या भागाचे भाग अधिकारी साहेब शाळा तपासायला येताना दिसले. गुरुजींना तर उन्हाळ्यापेक्षा जास्त गरम व्हायला लागलं. म्हणजे साहेब तर लिंबापेक्षाही कडक आहे, लिंबाच्या खोडापेक्षाही कडक आहे. आज आपली नोकरी काही टिकत नाही, आपण उघडे होऊन बसलोय. आज आपला संसार उघड्यावर पडल्याशिवाय राहत नाही, नोकरी जाते म्हटले. साहेब लय कडक आहे, काय करायचं काय करायचं. गुरुजींनी आपली हुशारी पणाला लावली. साहेब जवळ येत होते, गुरुजींच्या घामाच्या धारा वाढत होत्या आणि गुरुजींच्या मेंदूतलं विचारचक्र वेगाने धावत होतं. आता कसं सुटायचं, आता कसं सुटायचं. साहेब जवळ यायला लागले. साहेब जवळ आले. साहेबांनी वर्गाचा उंबरा ओलांडला आणि गुरुजी ताडकन खुर्चीवरून उठले आणि मुलांकडे अशी पाठ केली. म्हटले, मुलांनो, याला पाठीचा कणा म्हणतात. साहेब म्हटले, काय गुरुजी आहे, ह्या वयात सुद्धा मुलांना प्रत्यक्ष पाठीचा कणा दाखवतात. असा कण्याचा शिक्षक उभ्या महाराष्ट्रात होणार नाही. साहेब म्हटले, ह्या वर्षीचा आदर्श शिक्षक पारितोषिक द्यायचं ती ह्याच गुरुजींना. ही हुशारी आहे मित्रांनो. हुशारी काय सगळ्यांकडे असते. आत्रेंसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाकडे असते, हॉटेल मधल्या वेटरकडे असते, मॉल मधल्या सेल्समन कडे असते, शाळेमधल्या गुरुजींकडे असते, अगदी सगळ्यांकडेच असते. ही झाली हुशारी. पण शहाणपण सगळ्यांकडे असेलच असं नाही. एकदम सोपं करून सांगू का, हुशारी आणि शहाणपण याच्यात काय फरक आहे. आता मी हे जे गोड गोड बोलतोय ना पोपटासारखं, ही हुशारी. आणि ह्या विचारपीठावरून खाली उतरल्यानंतर बोलल्यासारखा वागत असेल तर ते शहाणपण. म्हणजे हुशारीचा संबंध माणसाच्या कीर्तनाशी असतो आणि शहाणपणाचा संबंध माणसाच्या वर्तनाशी असतो. कीर्तन चांगलं आणि वर्तन खराब असेल तर बाबा किती मोठा असला तरी तो उघडा पडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून निवळ हुशार व्हायचं नाही मित्रांनो. चांगलं, शक्तिशाली, सरळ मार्गी, सुंदर जीवन, रावी पाटणकर सरांसारखं जीवन, स्वामी विवेकानंदांसारखं जीवन, छत्रपती शिवरायांसारखं जीवन, डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांसारखं जीवन, साने गुरुजींसारखं जीवन, महात्मा गांधींसारखं जीवन, नेताजी सुभाष आपल्याला जगायचं असेल तर माणसाकडे शहाणपण हे कसं जगायचं हे शिकवत असतं. जगणं सुंदर होण्यासाठी निवड हुशारची सोबत शांताची खूप मोठी गरज असते. हे समजून घेण्यासाठी कला, हे समजून घेण्यासाठी शिक्षण, हे समजून घेण्यासाठी तंत्रज्ञान, हे समजून घेण्यासाठी ज्ञान, हे समजून घेण्यासाठी संस्कृती, हे समजून घेण्यासाठी संस्कार, हे समजून घेण्यासाठी कला, हे समजून घेण्यासाठी साधना, हे सगळं मित्रांनो आपल्याला समजून घेत घेत आपलं जीवन अधिक शक्तिशाली, सुंदर आणि रम्य बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. इतका वेळ उन्हात बसून मी पण तसा उन्हातच आहे नाही का, पण आपण सगळ्यांनी हे ऊन सोसलं. उन्हाची सुद्धा आपल्याला सवय पाहिजे, कारण काही देशांमध्ये ऊनच पडत नाही, मग ते गोव्याला येतात ऐक नाही उन्हाच्या झळा घ्यायला. गोव्याच्या समुद्राच्या काठावर गेल्यावर आपल्याला दिसतं कोणत्या देशात ऊन पडत नाही. ऐक नाही, या सगळ्या गमती आहेत बघा. पण ऊन सुद्धा गरजेचं आहे आणि ते गरज आहे. ड जीवनसत्व दुसरं कशातूनच मिळत नाही. काही खा, गाजरं खाल्ले तर मिळेल पण ड नाही, नाही का. तर आपलं जीवन आता सध्या थोड्या उन्हाच्या झळा खात खातच आपल्याला पुढे जायचंय. राजूरला माझ्या नोकरीची सुरुवातच सरोवरवाडीला तेरुंगणला झालेली. मी येतो, मला हा भाग खूप आवडतो. माझी प्राथमिक शिक्षकाची नोकरीची सुरुवात माझी तेरुंगणच्या सरोवरवाडीतून झालेली. बरेच जण आहे ना गरीब समजतात. तुम्हाला सांगू का, आता मागच्या 2-4 महिन्यापूर्वी आपल्या देशाचा गरिबीचा अहवाल आला जागतिक बँकेचा. 40 कोटी लोक गरीब आहेत. गरीबाला रडत बसायला तू काही एकटा गरीब आहे का बाबा या देशात. अरे 39,99,99,000 सोबत या, एकटा कशाला रडतो.
आणि तुम्हाला एक सांगू का शेवट जाता जाता, निसर्ग प्रत्येकाला निसर्गाने दोन महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. गरीब असो नाही तर श्रीमंत, खालच्या जातीतला असो नाही तर वरच्या जातीतला, ज्ञानी असो नाही तर अज्ञानी, सुशिक्षित असो नाही तर अशिक्षित, सगळ्यांना दोन गोष्टी दिलेल्या आहेत निसर्गाने. पहिली गोष्ट, सगळ्यांना हप्त्याचे 168 तास दिलेलेच आहेत. 24 गुणिले 7 करा, 168 तास श्रीमंताला मिळतात आणि गरीबाला मिळतात. पण श्रीमंत त्याचं युटिलायझेशन चांगलं करतो आणि गरीब आपलं मोबाईल मध्ये मुंडका अडकून बसलेला असते. हा प्रॉब्लेम आहे गरीबाचा. आणि अलीकडचं माझं रीडिंग असं आहे सर, माझं रीडिंग असं आहे, एक काळ होता की गरीबाची पोरं खूप जिद्दीने अभ्यास करायची आणि आज परिस्थिती बदलली. आज श्रीमंतांची पोरं जिद्दीने अभ्यास करतात आणि गरीबांची पोरं टवाळक्या करतात. आणि एक काळ आम्ही पाहिलं की गरीबाची पोरं खूप जिद्दीने अभ्यास करायची. आता उलट झालंय, ज्यांना गरज नाही ते जिद्दी नाही आणि ज्याला गरज आहे ती आपलं स्टँडवर टाइमपास करते. म्हणून मित्रांनो, हे समजून घ्या बरं का. आता कोणी बदलायला, श्रीमंताच्या मुलाने बदलण्याची काही गरज नाही, गरीबाच्या मुलानेच बदलण्याची गरज आहे. गरीबाला काय दिलं देवाने, निसर्गाने? 168 तास. या अंबानीच्या मुलाला आहे आणि ती इथल्या आपल्या तेरंगण मधल्या कोकतऱ्यांच्या मुलाला पण सेम टू सेम, काहीच भेदभाव नाही तिथं. आणि अजून एक काय दिलं माहिती का, 12,500 कोटीचं शरीर. या शरीराची किंमत माहिती का? या अशीची अशी ह्युमन बॉडी लॅबोरेटरी मध्ये तयार केली शास्त्रज्ञांनी. खर्च किती आला माहिती का? 12,500 कोटी रुपये. म्हणजे हे शरीर किती रुपयाचं दिलेलं आहे देवाने प्रत्येकाला? 12,500. मग आत्महत्या करायला पाहिजे का? गळफास घ्यायला पाहिजे का? औषध प्यायला पाहिजे का? विहिरीत उडी मारायला पाहिजे का? रॉकेल बिकेल तर अजिबात टाकू नका, त्याच्यात भेसळ असते बरं का. पटकन पेटत नाही माणूस, ते नाही टाकायचं. हा सर तर म्हणतात भेटत बी नाही, भेटलं तर पेटत बी नाही. काय कशाला रे उद्योग? 9वीचे 10वीचे पोरं सुसाईड करतायत. काय टेन्शन, ब्रेकअप आमचं काय ब्रेकअप. अरे तुझं तुझ्यावरच प्रेम नाही, तुझ्या घरावर प्रेम नाही, आई बापावर प्रेम नाही, कशाला असले उद्योग करतोय? जगावर प्रेम करायचे, पहिले स्वतःवर प्रेम करा. आणि तुम्हाला सांगा, प्रेमाच्या मी विरोधी नाहीये, मी प्रेमाच्या बाजूच आहे. मग एखादा परत बाहेर निघाल्यावर गाड घेईन, आपलं जमून द्या ना. मी प्रेमाच्या बाजूच आहे, मी प्रेमाच्या विरोधी माणूस नाहीये. पण कधी काय करायचं हे सांगत असतो मात्र बरं का. कधी काय करायचं? आता तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. तुमच्या हातामध्ये 3 नोट आहेत, 100ची, 50ची, 2000. आज आहे काही दिवस, नंतर बंद व्हायची. 3 नोटा आणि तेवढ्यात वारं आलं, वादळ आलं, तुमच्या हातातल्या 3ही नोटा उडाल्या, वादळात गेल्या. तुम्ही पहिली कोणती पकडणार हो? 2000ची. 50ची गेली तर जाऊ द्या, 100ची गेली तर जाऊ द्या, 2000ची. म्हणजे आधी काय करायचं हे तुम्हाला कळलं बघा. म्हणतात प्रेफरन्स कशाला द्यायचा जीवनामध्ये? मग आधी शिक्षण घ्यायचं का आधी प्रेम करायचं? प्रेम म्हणजे 50ची नोट आहे भाऊ, शिक्षण म्हणजे 2000ची आहे. 2000ची सोडून 50च्या मागे पळतो आणि वरून आपल्या आई बापाने दिलेले 50 पॉकेट मनी ते उडवून टाकतो. ते वड्यावारी प्रेम. स्टँड जवळ वडे खाल्ले झालं प्रेम नाही का? हे काय करायचं? प्रेफरन्स समजून घ्या बरं का. आधी काय प्रेम करा, पण तुम्ही एका स्टेजला पोहोचल्यावर, त्या कावळ्यासारखं जरा हाईटला गेल्यावर, सशासारखं नका करू खालीच आराम. अरे जरा हाईटला जाणं, आणि हाईट गाठण्यासाठी शिक्षण आहे बरं का. जीवन समजून घ्या. तुम्हाला खूप चांगलं कॉलेज मिळालंय इथं. ही भूमी आहे ना, मला सरांनी सांगितलं, शेंडे साहेब ना, हो, बापू साहेब, रावी सर आणि ताई, मदन ताई, यांचं स्मरण म्हणजे हे 3 झाड आहे बघा.
या 3 झाडांखाली तर वाईट विचारच यायला नको कोणाच्या मनात. इतक्या मोठ्या माणसांनी लावली ती झाडं बघा, आणि ती माणसं गेली बरं का. माणसं जातात आणि झाडं राहतात, माणसं जातात आणि कीर्ती राहते मागे, बरं का. तर तुम्हाला खूप चांगलं कॉलेज मिळालंय. तुम्हाला सांगू का, चांगलं कॉलेज मिळायला पाहिजे. मला मगाशी सर विचारत होते, बनकर सर, की तुम्ही भाषण कधी करायला लागला. मला जमतंय ना भाषण, हा चांगला पोपट झाला आता. मला सर विचारत होते, तुम्ही भाषण कधी शिकलात, कधी करायला लागलात. मी त्यांना सांगितलं, मी पहिलं भाषण माझ्या आयुष्यातलं 3री ला केलं बरं का. आणि त्याच्यानंतर D.Ed ला गेलो का, म्हणजे 12वीच्या वयात साधारण, तेव्हा मी पहिलं भाषण केलं. पण एक योगायोग 3रीचं भाषण मी पहिलंच आलो होतं, आणि D.Ed ला केलं ना ते भाषण मी पहिलंच आलो होतं. म्हणजे इतका गॅप होता माझ्या भाषणांमध्ये, पण मी वाचत होतो. तुम्ही खूप वाचा मित्रांनो. आणि तुम्हाला याच्यासाठी मी सांगतोय की चांगलं कॉलेज, शाळा. आता मला सरांनी विचारल्यावर मला असं क्लिक झालं मगाशी त्यांच्या केबिन मध्ये बसलेलो असताना, की अरे इतकी छान शाळा. मला सुद्धा खूप छान शाळा मिळाली होती तुमच्यासारखी. माझी शाळा तुम्ही बघा, नगर रोडला आहे, संगमनेरला ज्ञान माता विद्यालय. आणि खूप चांगले सर होते, मला खूप चांगले आमचे फिजिकल डायरेक्टर होते, खूप चांगले ड्रॉइंगचे सर होते. पण मला चांगलं चित्र अजूनही काढता येत नाही. म्हणजे मला वाईट वाटतं की 2 ड्रॉइंग टीचर असताना मी चांगलं ड्रॉइंग शिकू शकलो नाही. त्याच्यात सरांचा दोष नाही, माझा आहे. म्हणून तुम्हाला मी मुद्दाम सांगतो की चांगली शाळा, चांगलं कॉलेज आणि चांगले शिक्षक, चांगले प्राध्यापक आयुष्यात येणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट असते मित्रांनो. तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळालंय, चांगले प्राध्यापक मिळालेत, त्या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्या आणि स्वतःला एकदम मजबूत बनवा. आणि मग तुम्हाला काय करायचं पुढे, प्रेम वगैरे वगैरे, ते सगळं नंतर करा. सध्या स्वतःला बिल्ड करा. पहिले 25 वर्ष माणसाच्या स्वतःच्या घडवणुकीचे असतात. स्वतःलाच घडवायचं, जग बी घडवायच्या भानगडीतच नाही पडायचं. म्हणून शास्त्रामध्ये पहिल्या 25 वर्षाला संचय पर्व म्हणतात. या संचय पर्वामध्ये संचय करायचा, साठा करायचा. कशाचा संचय करायचा? ज्ञानाचा, धनाचा, गुणाचा, शक्तीचा, या सगळ्याचा संचय करायचा. इतका मोठा साठा, इतका मोठा संचय करायचा मित्रांनो, की पुढचं आपलं सगळं आयुष्य एकदम शक्तिशाली झालं पाहिजे. अशा शक्तिशाली जगण्याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी आईच्या मायेने माझे 2 शब्द ऐकून घेतले. तुपविरे सर, बनकर सर, दतुरे सर यांच्यामुळे आपल्या सगळ्यांची, बीना मॅडम यांच्यामुळे आपल्या सगळ्यांची भेट घडली. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो.